श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, एक मला कमेंट्स आली आहे की ताई, जर कोणी जर आम्हाला जेवणातनं जर काही जर दिलं असेल तर ते शरीराच्या बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय सांग. किंवा अजून एका दादाची कमेंट्स आलेली आहे की जर ताई आपल्याला काही जर कोणी खाऊ वगैरे घातलं आणि ते खाऊ घातल्याचं आपल्याला काही माहिती नसतं आणि अचानकपणे जर तो त्रास चालू जर झाला तर काय करायचं. तर याच्यावरतीच मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. पहा, बहुतेक वेळा काय होतं, आपल्या जो चांगुलपणा असतो तर चांगुलपणाचा लोक गैरफायदा घेतात. आपल्याला असं वाटतं की सर्वच जण आपले आहेत आणि सर्वच जण आपले मित्रपरिवार आहेत, सगळेच जण आपले नातेसंबंधाचे आहेत. पण काही लोक असे असतात की आपल्या तोंडावरती आपल्यासारखे बोलतात, पण पाठीमागे कुठेतरी जाऊन आपलं चांगलं व्हावं ही त्यांची इच्छा नसते. म्हणून कुठेतरी जाऊन काहीतरी विद्या शिकून येतात किंवा कुठून तरी काहीतरी बांधी करून आणतात, कुठून तरी काहीतरी भारून आणतात आणि आपल्याला गोड बोलून ते फसवतात. म्हणजे गोड बोलून आपला काटा काढण्याचा प्रयत्न करतात. पहा, आपलं खूप छान चालू असतं, अगदी आपलं घर परिवार मुलं बाळ सर्वच छान चालू असतं. पण अचानक असं होतं की धंदा पाणीही व्यवस्थित चालत नाही, जे काही आपले व्यवहार आहेत तेही व्यवस्थित होत नाही, घरातही व्यवस्थित काही चालत नाही, कंटिन्यू भांडणं वादविवाद चालू होतात, शारीरिक त्रास चालू होतात, मानसिक त्रास चालू होतात, त्याचप्रमाणे चिडचिड चालू होते. अक्षरशः काही काही लोकांना रात्रीची झोपसुद्धा लागत नाही. ती लोक डचकून जागी होतात. त्यांना कधी कधी असे भास होतात की कोणीतरी आपल्या मागे पुढे कोणीतरी उभे आहे, कोणीतरी आपल्या शरीरावरती किंवा छातीवरती येऊन बसलेलं आहे आणि ते गदगद आपल्याला हलवत आहे. कधी कधी झोपेमध्ये असं वाटतं की कोणीतरी आपल्याला कच्चं असं पकडून ठेवलेलं आहे आणि आपण मोठमोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करतो, पण आपला आवाजही फुटत नाही. कधी कधी असं होतं की आपण ह्या कुशीवरून त्या कुशीवरती व्हायला जातो, पण आपल्याला तेही होता येत नाही, आपल्या तोंडातून शब्दही फुटत नाही. असं वाटतं आपल्याला कोणीतरी गच्च पकडून ठेवलेलं आहे आणि कसंच सोडत नाही आहे, आपला गळा दाबते. कधी कधी असं वाटतं, कधी कधी असं वाटतं की आपल्याला कोणीतरी पाठीमागं खेचते. कधीतरी असं वाटतं की आपण गर्द गर्द काळोखामध्ये आहोत आणि एकटेच आपण उभे आहोत, पुढे मागे काहीतरी आपल्या उभे आहे, कोणतरी आपला पाठलाग करत आहे, अंधारामध्ये आपल्याला कोणीतरी काहीतरी करणार आहे. किंवा अशा एक ना अनेक 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 गोष्टी घडतात आपल्याबद्दल. ही काही अतिशयोक्ती नाही, ह्या बऱ्याच गोष्टी मीही अनुभवलेल्या आहेत, म्हणून तुम्हाला सांगते. बऱ्याचशा गोष्टी मी स्वतः अनुभवलेल्या आहेत आणि ही अतिशयोक्ती नाही, खरं आहे. मी एका वास्तूमध्ये राहायला होते, तेही भाड्याचंच आमचं घर होते. सो अनुभव सांगते. भाड्याचंच घर होतं, पण काही म्हणजे ज्यावेळेस आम्ही त्या एका म्हणजे बेडरूममध्ये वगैरे झोपायचं, तर त्यावेळेस मला असं व्हायचं, म्हणजे असं वाटायचं का कोणीतरी आपल्या म्हणजे छातीवरती बसलेलं आहे आणि ते आपल्याला उठूनच देत नाही, हलूनच देत नाही. एकदम जी काही बॉडी आहे ती पूर्ण अशी स्थिर पडल्यागत वाटायची. इकडनं तिकडं सुद्धा हलता येत नव्हतं. मोठमोठ्याने ओरडावा वाटायचं, पण शब्द पण फुटत नव्हते. अक्षरशः घामाने मी ओली चिंब व्हायची, पण मला काही सुचत नव्हतं. दाजी शेजारी असायचे, दाजींना हलवण्याचा प्रयत्न जरी केला तरी तेवढीही माझी हालचाल मुवमेंट होत नव्हती. अक्षरशः काय व्हायचं हे माझं मला समजत नव्हतं. म्हणजे खरं सांगायची जर गोष्ट जर म्हटली तर खरं सांगते, ह्या गोष्टी अतिशयोक्ती नाही किंवा उगाच अंधश्रद्धा पसरवणे असंही काही नाही. अंधश्रद्धा पसरवणे हे मलाही आवडत नाही आणि मी अंधश्रद्धेवरचे व्हिडिओ मी बनवतही नाही, पाहतही नाही, मला आवडतही नाही. पण जी काही जनजागृती आहे, जे खरं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न निश्चित करणारच आहे. आणि तुम्हाला सांगू का, ह्या गोष्टी खऱ्या आहेत. पहा, कधी कधी काय होतं, आपलं खूप छान चालू आहे, आपला घर परिवार छान चालू आहे, आपली प्रगतीही खूप छान चालू आहे, घरामध्ये पैसा पाणी व्यवस्थित येत आहे, मुलंही खूप छान शिकत आहेत. काही लोकांचं तर असं होतं की ते स्वतःही दोघं नवरा बायको कमवत असतात, मुलाचं शिक्षण छान होतं, 10वी-12वीला चांगले मार्क पडतात, त्यानंतर IT इंजिनिअरिंग वगैरे कुठेतरी लांब मुलं गेलेले असतात परदेशात शिकण्यासाठी, कामधंद्यासाठी. मग हे आपल्याच लोकांना देखवत नाही. पहा, बाहेरचे कोणीही आपला घात करण्यासाठी येत नाही किंवा बाहेरचे कोणीही आपल्यावरती काळी जादू किंवा वाईट नजर किंवा काहीतरी वाईट आपलं चितण्यासाठी बाहेरचं कोणीही येत नाही. हे जे काही करतात ही आपलीच लोक, ज्यांना आपण आपलं म्हणतो ना, तीच लोक आपल्या बाबतीत हे सर्व करतात. म्हणजे खरं सांगते, आपण म्हणतो की सगळे आपले आहेत, आपल्याबरोबर हसून खेळून बोलतात. आणि पहा, ज्यावेळेस आपलं चांगलं चालू असतं त्यावेळेस सगळे आपल्याला गुळाला कसे मुंगळे चिटकतात तसे सगळे चिटकायला येतात. आणि ज्यावेळेस आपण दुःखामध्ये असतो ना, त्यावेळेस कुणालाच आपण दिसत नाही. त्यावेळेस आपण जर बोलायला जरी गेलो तरीही ती लोक तोंड फिरून जातात. असं बहुतेक वेळा घडतं. तुमच्याही बाबतीत घडत असेल, निश्चित कमेंट्समध्ये मला सांगा. तर पहा,
सांगण्याचा उद्देश तात्पर्य एवढंच की ज्यावेळेस आपलं छान चालू असतं त्यावेळेस हीच लोक ज्यांना आपण आपलं म्हणतो, ही लोक कुठेतरी जातात, काहीतरी काळी विद्या, काहीतरी काळे मंत्र वगैरे शिकून येतात, आपल्याला जेवायला बोलवतात आणि आपणही स्वच्छ मनाने जातो. आपल्या मनामध्ये असलं काही येत नाही, आपलं मन स्वच्छ असतं, निर्मळ असतं, म्हणून आपण म्हणतो की बाबा रे याने एवढा आग्रह करतो, एवढ्या आग्रहाने बोलवलेलं आहे तर चला जाऊया. आपण सहकुटुंब सहपरिवार जातो तिथे जेवायला जातो, आनंदामध्ये जेवतो, आपल्याला पार पंचपक्वान्न करतात आणि हसून खेळून आपल्याला जेवायलाही घालतात. आपण घरी आल्याच्या नंतर तिथेही आपण कौतुक करतो, हा खूप छान जेवण झालंय, हा आपण त्यांचं कौतुकही करून येतो, घरी आल्याच्या नंतरही कौतुक करतो. पण तिथून आल्याच्या नंतर 8-15 दिवसांनी, महिना 2 महिन्यांनी ज्यावेळेस आपल्याला त्रास सुरू होतात, ज्यावेळेस आपला धंदा पाणी किंवा नोकरी जाते, धंदा पाणी डबघायला येतो, अक्षरशः आजाराने आपण पिडलं जातो, मानसिक शारीरिक वैचारिक सगळे त्रास आपल्याला चालू होतात, घरामध्ये कंटिन्यू भांडणं आजारपणं चालू होतात, त्यावेळेस आपलं मन आपल्याला खातं की बाबा रे मला कोणीतरी काही खायला तर घातलं नाही, मला कोणीतरी काहीतरी काळी बाधा तर केली नाही, मला कोणाची नजर तर लागली नाही, मला हे कशामुळे झालं. त्यावेळेस आपल्याला प्रश्न येतात की बाबा हे कशामुळे झालं असेल. तर पहा, हे आपल्याच लोकांनी आपल्यासाठी केलेला, आपल्याच लोकांनी आपल्यासाठी खाणलेला हा खड्डा असतो, पण आपल्याला आपली मानसिकता ती नसते, म्हणून आपल्या मनामध्ये येत नाही. तर आता हे जे काही आपण खाल्लेलं आहे किंवा कोणीतरी कुणाला तरी खायला घातलेलं आहे, त्या व्यक्तीला हा त्रास होत आहे, त्याला रात्रीची झोप लागत नाही, त्याला रात्रभर असेच ते वेदनेने विवळून उठतो, डचकून उठतो, मोठमोठ्याने डचकतो, झोपेतून उठून पळस सुटतो, असंही बहुतेक वेळा घडतं, बहुतेक वेळा तो घामाघूम होतो, मोठमोठ्याने चिरकतो. तर हे सर्व जर थांबवायचं असेल आणि हे सर्व जे आपण खाल्लेलं आहे ते जर बाहेर काढायचं असेल तर त्याच्यासाठी मी अतिशय छान, अतिशय सोपा असा एक मंत्र, महामंत्र तुम्हाला सांगणार आहे. मंत्र अतिशय साधा सोपा आहे, निश्चित सांगणार आहे. जो मंत्र आहे हा तुम्हाला कंटिन्यू 40 दिवस म्हणायचा आहे. तर हा मंत्र पुन्हा सांगते, कंटिन्यू 40 दिवस म्हणायचा आहे. मंत्र तुम्हाला तुमच्या घरातच म्हणायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपणार आहात, तुमचं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, हातपाय वगैरे धुवून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, हा मंत्र म्हणायचा आहे. मंत्र कोणता आहे, कसा म्हणायचा आहे सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, आणि जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे कोणतीच माहिती तुमच्याकडनं स्किप होणार नाही. तर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि आसन घेऊन तुमच्या मंदिराच्या समोर बसायचं, तुमच्या देवघराच्या समोर बसायचं. देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर जपमाळ हातामध्ये घ्यायची आणि 5 जपमाळी तुम्हाला मी एक मंत्र सांगणार आहे, त्या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे. मंत्र अतिशय साधा सोपा हा असा मंत्र आहे. मंत्र कोणता आहे पहा. ओम श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. 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 अतिशय साधा सोपा श्रीपाद वल्लभ महाराजांचा मंत्र आहे, दत्तगुरूंचा मंत्र आहे. आता तुम्ही म्हणाल ताई हा मंत्र का दिला तुम्ही, आणि तुम्ही म्हणजे श्रीपाद वल्लभांची किंवा दत्तगुरूंची सेवा का सांगितली. कारण ते ब्रह्मांड नायक आहे, जन्म मृत्यू पोषण पालन सगळं काही करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यांचं नाव जर घेतलं तर भले भले कापतात. तुम्ही फक्त या मंत्राचं पठण चालू करा, तुम्हाला इतक्या त्वरित इफेक्ट जाणवेल की तुम्ही जे काही खाल्लेलं आहे ते तुम्हाला तुमच्या जुलाबावाटे म्हणा, तुमच्या उलट्यांमार्फत म्हणा, ते तुमच्या शरीराच्या बाहेर पडणार आहे. तुम्हाला त्रास होणार, त्रास असा होणार की पहा, तुम्हाला विकनेस येणार, कारण तुम्हाला जुलाब होतील, उलट्या होतील, तुम्हाला अशक्तपणा येणार, तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागणार. हे सर्व करा, पण हे होऊ द्या, हे करत राहायचं. नाहीतर आता काहींच्या मला अशा कमेंट्स येतील की ताई तू जशी सेवा सांगितली, सेवा करायला सुरुवात केली, पण आम्हाला असा त्रास व्हायला लागला, आमच्या घरामध्ये चिडचिड सुरू झाली, आमच्या घरामध्ये भांडणं सुरू झाली आणि आम्हाला जुलाब उलट्यांचे त्रास चालू झाले, आम्हाला विकनेस आला. होणार का, तर आपण ते खाल्लेलं आहे, जे आपल्या शरीरामध्ये गेलेलं आहे ते बाहेर निघण्यासाठी हे त्रास आपल्याला होणार, आणि हे त्रास झाले तरच त्याचा कण आपल्या शरीराच्या बाहेर पडणार आहे. तर इतका साधा सोपा हा मंत्र आहे. हा मंत्र तुम्हाला किती दिवस बोलायचा आहे, 2 महिने कंटिन्यू बोलायचा आहे. आता 2 महिन्यामध्ये तुम्ही म्हणाल ताई मासिक धर्म आला, विटाळ आला तर काय करायचं. तर ज्यावेळेस तुम्हाला मासिक धर्म आणि विटाळ येईल त्यावेळेस तुम्ही काय करायचं,
ही जी जपमाळ आपण घेतोय ही जपमाळ नाही घ्यायची, आपण जिथं झोपणार आहात तेच बसायचं मांडी घालून आणि 20, 25, 30 मिनिटं तुम्हाला जपमाळेला 5 जपमाळे घ्यायला किती वेळ लागतो हा ध्यानात ठेवायचा, आधीच काउंटिंग करून ठेवायचा किती वेळ लागतो आणि तेवढा वेळ तुम्हाला हात जोडून या मंत्राचं पठण करायचं आहे। अतिशय साधा सोपा मंत्र आहे, या मंत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर सांगते, मंत्राचं पठण करून झाल्याच्या नंतर एक नारळ घ्यायचा, गुरुवारी एक नारळ घ्यायचा आणि नारळ घेऊन तो काय करायचा आहे, नारळ कोणता घ्यायचा, जो आपण चढवण्यासाठी घेतो किंवा वाढवण्यासाठी घेतो, तुम्ही जे काही बोलता असाल तो शेंडीचा नारळ घ्यायचा, तो तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांना तुम्हाला तो टच करून घ्यायचा। आता तुमची 10 बाय 10ची रूम असो किंवा तुमचा बंगला असो किंवा महाल असो काही हरकत नाही, पण तुमच्या घराच्या 4ही कोपऱ्यांना आतील बाजूने टच करून घ्यायचा तो नारळ। टच करत असताना ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त, ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचं कंटिन्यू पठण करत राहायचं आहे। पठण करून झाल्याच्या नंतर तो नारळ तुम्हाला दत्त महाराजांचं मंदिर तुमच्या गावात, वाडी, वस्तीवर जिथे असेल तिथे नेऊन ठेवायचं आहे। आता काही जर म्हणणार की ताई आमच्या जवळपास दत्त मंदिरच नाही, मग आम्ही काय करायचं, हे पहा, तुम्हाला गुण हवा आहे, तुम्हाला हा जो त्रास होत आहे या त्रासातून जर बाहेर पडायचं असेल तर तुमच्या गावात नसेल तर दुसऱ्या जिथं गावात आहे तिथं जाऊन तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे। फक्त पिरियड किंवा सुतक वगैरे असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्या एक गुरुवार स्किप करा आणि पुढच्या गुरुवारी नारळ ठेवायचा, तो दिवस स्किप करा, त्या दिवशी नारळ नाही ठेवला तरीही चालेल, काहीही हरकत नाही। पण सेवेमध्ये सेवा ही अखंड करायची आहे, अखंड सेवा थांबवायची नाही। पुन्हा सांगते, कारण काय होतं, सेवा थांबवली की काय होणार, तुम्हाला इफेक्ट जाणवणार नाही आणि तुम्ही म्हणणार की ताई आम्ही सेवा करत आहोत तरी आम्हाला इफेक्ट का जाणवत नाही। आणि बहुतेक लोकांचं असं असतं की तूप खाल्लं की आम्हाला लगेच रूप आलं पाहिजे, असं होणार नाही। असं जरी डॉक्टरकडे जरी गेलो तरीही तसं होत नाही, तेवढा दिवसाचा कोर्स करावा लागतो, मगच गुण येतो। तसंच उपायांचंही आहे, आपल्याला काही दिवस सेवा करावी लागेल, सेवा केल्याच्या नंतरच मेवा मिळणार आहे। ही झाली पहिली सेवा। दुसरी सेवा सांगणार आहे तुम्हाला, पहा, आपले जे गुरुचरित्र आहे, गुरुचरित्रामधला 14वा अध्याय जो सायनदेवांचा अध्याय आहे, सायनदेवाचा संकट मुक्तीचा जो अध्याय आहे, या अध्यायाचंही तुम्हाला रोज पठण करायचं आहे। रोज 2 महिने तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे। आता तुम्ही म्हणणार ताई पिरियड किंवा सुतक किंवा विटाळ आलं तर काय करायचं, तर त्यावेळेस फक्त तुम्ही हे काय करायचं, वाचायचं नाही, ग्रंथाला हात लावायचा नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, मोबाईलवरती लावून द्यायचं आणि फक्त त्याचं श्रवण करायचं आहे। सोपा उपाय आहे, त्यावेळेस तुम्हाला वाचायचं नाही तर फक्त श्रवण करायचं आहे। हां, इतर वेळेस आता तुम्ही इतर वेळेस म्हणाल ताई 14व्या अध्यायाचं पठण करणं आम्हाला शक्य नाही, आम्हाला लिहिता वाचता येत नाही, काही हरकत नाही, तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, मोबाईलवरती सर्च करा, यूट्यूबला टाकून द्या गुरुचरित्राचा 14वा अध्याय सायनदेवांचा संकटमुक्ती अध्याय, तरी तुम्हाला गुगलवरती म्हणा यूट्यूबवरती सहजरित्या मिळून जाईल। या अध्यायाचं तुम्ही श्रवण जरी केलं तरीही तुमची जे काही संकट आहेत त्यातून मुक्ती तुमची होणार आहे। तर तुम्हाला काय काय सेवा करायची तुमच्या निश्चित लक्षात आली असेल। आधी जो मंत्र सांगितला, जो महामंत्र सांगितला श्रीपाद श्रीवल्लभांचा, त्याचं पठण करायचं, 5 जपमाळी घ्यायच्या, एक जपमाळ पूर्ण झाली की लगेच दुसरी जपमाळ, 5 जपमाळी पूर्ण घ्यायच्या, याला काही ऑप्शन नाही, एक जपमाळ घेऊन चालणार नाही, 5 जपमाळी घ्यायच्या। 5 जपमाळी घेऊन झाल्याच्या नंतर दर गुरुवारी, आठवड्याच्या दर गुरुवारी तुम्हाला नारळ फक्त गुरुवारीच चढवायचा आहे, दर गुरुवारी नवीन नारळ आणायचा, नवीन नारळ आणून घराला टच करायचा, मंदिरामध्ये नेऊन ठेवायचा। त्यानंतर रोज तुम्हाला काय करायचं आहे, 5 माळी जपमाळ आणि रोज तुम्हाला गुरुचरित्राचा 14वा अध्याय हा रोज वाचायचा, फक्त मंदिरामध्ये गुरुवारी जायचं, कन्फ्युजन करून घेऊ नका, मंदिरामध्ये नारळ घेऊन फक्त गुरुवारी जायचं आणि 2 महिने कंटिन्यू तुम्हाला काय करायचं आहे, गुरुचरित्राचा 14वा अध्यायाचं पठण, त्याचप्रमाणे जो महामंत्र सांगितला त्या मंत्राच्या 5 जपमाळी तुम्हाला घ्यायच्या आहेत। याने तुम्हाला कोणतंही भयंकर संकट असू द्या, कोणतंही काहीही खाऊ घातलेलं असू द्या किंवा कोणी कशातूनही तुम्हाला खाऊ घातलेलं असू द्या किंवा तुमच्यावरती कोणतीही बाधा केलेली असू द्या, तुमच्यावरती कोणतीही करणी बाधा काही केलेली असू द्या, तुमची कोणतीही बांधी केलेली असू द्या, ते सर्व काही तुमचं निश्चितच दूर होणार आहे आणि तुमचं सर्व संकटातून मुक्ती होणार आहे। पुन्हा सांगते, अंधश्रद्धा पसरवणे हा माझा काहीही उद्देश नाही आणि याच्यातून काही अंधश्रद्धा वगैरे नाही। हे जे उपाय सांगितलेले आहेत ते शास्त्रशुद्ध उपाय
आहेत हे अध्ययनमध्ये दिलेले उपाय आहेत, हे वैदिकदृष्ट्या जे उपाय आहेत तेच तुमच्यापर्यंत आणलेले आहेत। आणि आपले जे काही कर्म आहेत ते आपल्याला चांगले ठेवायचे आहे, वाचा नेहमी चांगली ठेवायची आहे, इतरांविषयी वाईट बोलायचंही नाही, इतरांविषयी वाईट करायचंही नाही। कारण आपली स्वामी नेहमी सांगते की आपण ज्यावेळेस आपण एखादं वाक्य आपल्या मुखातून काढतो तर त्यावेळेस आपली वास्तू निश्चितच आपल्याला तथास्तु म्हणत असते। म्हणून कधीही कुणाविषयी बोलताना नेहमी चांगलंच बोलायचं, कारण आपण इतरांविषयी जर खड्डा जर खाणला तर इतर त्या खड्ड्यामध्ये पडतील ना पडतील हे आपल्याला माहिती नाही, पण आपण निश्चित स्वतः जाऊन त्या खड्ड्यामध्ये पडणार आहोतच। म्हणून निश्चित चांगलंच हे करायचं आहे। तर चला, अतिशय साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितलेला आहे। ताईंची 1-2 ताईंची कमेंट्स होती म्हणून हा व्हिडिओ खूप रिकमेंडेड होता की ताई असा उपाय सांग, म्हणून घेऊन आलेले आहे। निश्चित कमेंट्समध्ये सांगत चला, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील तेही सांगत चला, व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला, जेणेकरून तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे। तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।